शिक्षण मार्ग हा. शिक्षणाने मनुष्यत्व येते, पशुत्व हटते पहा. विद्येविना गेले वाया गेले पशु, स्वस्थ नका बसू विद्या घेणी. वाचे जे उच्चारी तैसी क्रिया करी, तीच नरणारी पूजनीय. मानवाशी नाते ओळखती जेते, सावित्री वदती तेची संत, सावित्री वदती तेची. मला ओळखलात ना तुम्ही? होय, मी तीच सावित्री ज्योतिराव फुले. आजची एक महान स्त्री, एका महान पुरुषाची सखी. आज आपण आम्हा दोघाही उभे त्यांना कीर्तीच्या शिखरावर नेऊन बसवले. अहो, आमच्या नावाच्या अनेक संस्था आहेत, सरकारी शिष्यवृत्त्या आहेत आणि आपल्यासारख्या लोकांनी तर हृदयाच्या आणि मेंदूच्या देव्हाऱ्यात आम्हाला बसवलं. पण मानाचे, आपुलकीचे, जिव्हाळ्याचे हे स्थान आपसूक नाही मिळाले आम्हाला. त्यासाठी काट्यांची रानं तुडवावी लागली, दगडांचे घाव सोसावे लागले, प्रसंगी कढत अश्रूंचे घोटही गिळावे लागले. 250 वर्षांपूर्वीचा तो काळ आठवतो मला. त्यावेळी माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगावात झाला. माझे वडील खंडोजीराव नेवसे पाटील आणि मी सावित्री, म्हणजे 3 भावाची बहीण, 3 लोकात भाग्याची, तिच्या पाठीशी पुण्याई, 3 मागील जन्माची. आई तुझ्या संसाराचे त्रिदल हे बलवान, त्यात एकटी मी भाबडी, कळी आईची अजान. 3 भावात एकटी बहीण, अर्थातच अतिशय लाडाची होती. माझे वडील खंडोजीराव हे नायगावच्या भूमीशी एकनिष्ठ होते. विलक्षण चातुर्य, सामाजिक प्रश्नांची हातोटी, समाजसेवा या त्यांच्या संस्कारक्षम गुणांचा वसा मी बालपणापासूनच गिरविला होता. शिक्षणाची मला बालपणापासूनच आवड होती, परंतु त्यावेळच्या मनुकालीन सांप्रदायिक व्यवस्थेनुसार पुरुषांबरोबरच शूद्रांबरोबरच समस्त स्त्रियांनाही शिक्षणाची बंदी असल्यानं माझं शिक्षण होण्याचा प्रश्नच नव्हता. मग काय, लग्न होईस्तोवरचं माझं आयुष्य टिक्कर बिल्ला खेळण्यात आणि दंगा करण्यात गेलं. काय गंमत यायची म्हणून सांगू. जांभळीच्या कोवळ्या फांद्या असतात ना, त्या कोवळ्या फांद्यांना झोके घ्यायला मला फार आवडायचं आणि झोके घेता घेता फांदी तुटायला लागली की मग मात्र ओरडायचं, अगं साऊ, अगं केवढा दंगा करतीये. अगं तुझ्या इतकाल्या लेकी लगीन होऊन कशा संसारा लागलाय आणि तुझं बा तुझ्यासाठी कोणतं महामानव शोधतंय त्याच निष्ठावं. चला भावाड्याकडं जरा घालाघडी माणसाच्या कामांशी लकीस. माय तू होय की मोर, मी आलेच मागणं. आम्हाला दम भरून आई तर निघून जायची, पण आमचा दंगा कमी व्हायचं काम नाही. ए यमे गंगे पंचे या की इकडं. आजच्याला ह्यो जांभळीचा खेळ बद. आता आपण टिक्कर बिल्ला खेळायचं का ग? वय पसाऊ, ह्या खेळी पहिल्यानं मी खेळ. हां काय ग गंगे, आपलं काय ठरलंय? जो आंधीच्या डावी पहिल्यानं जितल तो नंतरच्या डावी पहिल्यानं खेळत. मग आंधीच्या डावी कोण ग जितलं होतं? तूच जितली होतीस की, मग कोण ग खेळणार? खेळ की तूच. आता कसं अल्ला ला 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 अल्ला ला 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 अल्ला ला 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 ला. ए बोल गंगे, बोली का मुकी होय? ए बोली मी बोली का मुकी? बोली होय? बोली 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 बोली. माझे सारे घर बांधून झाले, मी पुन्हा जिंकले. श्रोते हो, मी अशी खेळातही तरबेज होते, पण शेवटी या टिक्कर बिल्ला खेळण्याला, दंगा करण्याला पूर्णविराम मिळाला. प्रश्न पडला ना कसा? तो असा की मी 9 वर्षांची असताना फुले घराण्यातील 13 वर्षीय ज्योतिराव गोविंदराव फुले या युवकाशी माझा विवाह झाला. त्यावेळच्या रूढी परंपरेनुसार आम्हा दोघांचाही विवाह उशिरा झाला असल्यानं आम्ही दोघेही घोडनवरा घोडनवरी म्हणून संबोधले जात होतो. पण मी मात्र प्रेमानं त्यांना शेठजी म्हणायचे. त्यांनाही ते फार आवडायचं. त्या काळात या फुले घराण्यातील लाडक्या ज्योतीचा विवाह आणि नेवसे पाटलांच्या या लाडक्या लेकीचा विवाह असा थाटामाटात पार पडला होता म्हणून सांगू. या अशी सजविली होती माझ्या आबांनी मला. आमचं लग्न लागलं आणि आबांनी ना ज्योतिरावांच्या संगतीनं मला उभं केलं आणि म्हणाले, साऊ लई गॉड दिसते ब ह्या विषयात. तसा एक प्रेमाचा कटाक्ष ज्योतिरावांनी माझ्यावर टाकला होता. श्रोते हो, ज्या विवाहाच्या बंधनानं हे ज्योती आणि सावित्री एकत्र येऊन ही सामाजिक आणि शैक्षणिक क्रांती करू शकले होते, मुद्दाम त्या विवाहाची आठवण म्हणून या विवाहाच्या वेशातच तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आले आहे. श्रोते हो, ज्या घराण्यात मी पाऊल टाकले ना, त्या घराण्यात ज्योतिरावांच्या विशाल छायेखाली आणि आमच्या
म्हणजे गोविंदरावांची मावस बहीण सगुणाबाई क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या संपूर्ण व्यक्तित्वाची कसोटी लागली आणि अखिल मानव वंशाला गुलामगिरीच्या जोखंडातून मुक्त करणारी आणि सामाजिक क्रांतीचा ओनामा उजविणारी सावित्री ज्योती अशी एकमेव जोडी उदयाला आली. परंतु त्यावेळच्या मनुकालीन सांप्रदायिक व्यवस्थेतील ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशा सामाजिक विभागणीच्या आघातांनी ज्योतिरावांच्या शिक्षणाच्या आणि उद्योगशीलतेच्या उर्वीवर सर्व बाजूने प्रहार करणे सुरू केले होते. परिणामी आमच्या सुखी संसाराला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे चटके बसू लागले होते आणि म्हणूनच आम्ही दोघे उभयता शेतात राबू लागलो. शेत नांगरणे पेरणे सुखाने फुलझाडे वाढीत शोभिने गुरे ढोरे ही बाळगुनी काही दूध दुभते ठेवितो घरी पाही दूध दुभते ठेवितो घरी पाही असे आम्ही दोघे उभयता शेतात जरी राबू लागलो होतो ना तरी त्यावेळची सामाजिक परिस्थिती मात्र ज्योतिरावांना स्वस्थ बसू देत नव्हती. खरंच काय भयंकर होता तो का जणू अज्ञानाचीच अंधार कोठडी ती. दृष्ट रूढींचे अंधश्रद्धांचे विषारी साप त्यात पावलं पावली वळवत होते. उच्च निष्ठेची कुबट घाण सर्वत्र पसरली होती. बालविवाह केश शोपन सतीची चाल विधवांच्या पुनर्विवाहास बंदी शेतकऱ्यांची पिचलेली अवस्था समस्त शूद्राची शूद्रांना पशूने हीन अशी मिळणारी वागणूक समस्त स्त्रियांना पायातलं मिळणारी वागणूक किती किती घाणांची वाहन किती किती घाणींची नावं सांगावीत तुम्हाला. कसं सहन करावं त्या केळच्या किती काळ सहन करावं त्यावेळच्या माणसानं. आणि म्हणूनच डंका या कवितेत म्हटल्याप्रमाणे ना कळेची कोठुनी की ते येतात बंडवाले जग हाले स्वागत बोले तेजाचे तारे तुटले तेजाचे तारे तुटले. याच न्यायाने त्या सामाजिक अंधार कोठडीतील ही घाण दूर करण्यासाठी त्या निश्चित आणि निद्रिस्त पडलेल्या समाजातून एक मर्द पुढे आला. होय श्रोते हो माझेच पतिते ज्योतिराव फुले. या सामाजिक अंधार कोठडीतील घाणीचे मूळ अज्ञानात आहे हे त्यांनी अचूक ताडले होते. विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले आणि एवढे सारे अनर्थ एका विद्येने केले हे त्यांनी अचूक ताडले होते. आणि म्हणूनच विद्येमुळे मती येते मतीमुळे नीती येते नीतीमुळे गती येते गतीमुळे वित्त येते आणि वित्तामुळे विकासाचे सर्व मार्ग खुले होतात हा संदेश ते देऊ लागले होते. अहो तुमची आमची स्थिती काय होती माहिती आहे. अहो तुमची आमची स्थिती काय होती माहिती आहे. अहो अज्ञानी रयत दारू बाज करी अज्ञानी रयत दारू बाज करी तंटे घरी धारी तंटे घरी धारी. स्त्री आणि पुरुष दोन्ही अज्ञानी स्त्री आणि पुरुष दोन्ही अज्ञानी आणि स्त्रियांना तर पायातलं वाहन म्हणून दिलं जातं. अशा या सामाजिक दुःखावर ज्योतिरावांनी त्या काळात एकमेव औषध शोधून काढलं ते म्हणजे शिक्षण. पण शिक्षण कुणाला यावरही त्यांनी विचार केला. या समाजाची धुरा ज्या संसाररूपी रथावर अवलंबून आहे त्या संसाररूपी रथाची स्त्री आणि पुरुष ही दोन्ही चाकं. जोपर्यंत ही दोन्ही चाकं समान चालणार नाहीत तोपर्यंत कुटुंबाचा म्हणजे संसाराचा गाडा नीट चालणार नाही. पर्यायानं या समाजाचा आणि देशाचाही विकास होणार नाही हेही त्यांच्या लक्षात आलं. समजा या दोन चाकांपैकी एकटा पुरुष जर शिकला तो एकटा शहाणा होतो पण एक स्त्री जर शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला शहाणा करते संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करते हा ठाम विश्वास त्यांना त्या काळी होता. आणि म्हणूनच त्या काळात समस्त शूद्रादिशूद्र पुरुषांबरोबरच स्त्रियांना शिक्षण देण्याचा निर्धारही त्यांनी केला. व्रत कठीण होते. समाजातील इतर कुणाचीही साथ नसल्यामुळे ते अतिशय कठीण भासत होते. तरी देखील तुम्हाला आम्हाला शिक्षणाचा प्रकाश दाखविण्यासाठी ज्योतिरावांनी स्वतः सूर्याची दाहकता अंगीकारली आणि हे सूर्यतेज त्या समाजातील वळवळणाऱ्या सनातनी किड्यांना भस्म करायला निघाले होते. 1 जानेवारी 1848 रोजी त्यांनी तात्या भिड्यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि लागोलागच तमाम शूद्र पुरुषांसाठी म्हणजे आजच्या SC ST आणि OBCसाठी त्यांच्या पुरुषांसाठी देखील स्वतंत्रपणे त्यांनी शाळा सुरू केली. पण त्यांच्या लक्षात आलं की मुलींच्या शाळेत जर स्त्री शिक्षिका असली तर अधिक चांगले. पण याला काय करावं. त्यांनी ठरवलं यासाठी आपल्या घरातूनच सुरुवात करावी. मला आजही तो दिवस आठवतो. अहो का नाही आठवणार. हृदयाच्या कोपऱ्यात तो क्षण आजही जतन करून ठेवलाय मी. काय घडले सांगू त्या दिवशी. अहो ज्योतिराव नेहमीप्रमाणे संध्याकाळी घरी आले.
पण ते नेहमीप्रमाणे प्रसन्न नव्हते. या सूर्यासमान तेजस्वी चेहऱ्याला काळजीचे ग्रहण लागले होते. फारच चिंतित वाटत होते. मी बोलले त्यांच्याशी, शेठजी, काही अप्रिय घडले काय? सनातन्यांनी कार्यात पुन्हा खोडा घातला काय? थोड्या वेळ शांतता, एक जीवघेणी शांतता. पण ही जीवघेणी शांतता भंग करणारा ज्योतिरावांचा आवाज माझ्या कानी आला. सावित्री, मला मदत करशील? माझ्या हातून शिक्षण घेशील? बुधवार पेठेतील स्त्रियांना शिकवशील? माझ्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात मला मदत करशील सावित्री? प्रश्नामागून प्रश्न. वेळच नाही विचार करायला. आणि विचार कसला करायचा? एक महान व्यक्तिमत्व मला सहाय्य मागत होतं. एका महान कार्याची संधी मला देत होतं. अहो, मी चटकन होकार दिला आणि ते माझे गुरु झाले आणि मी त्यांची विद्यार्थिनी. आम्ही दोघेही उभयता आता समग्र क्रांतीच्या मळाकडे वाटचाल करू लागलो होतो. दांडातील ओल्या मातीची पाटी आणि गुलाबाच्या फांदीची पेन्सिल माझ्या मनपटलावर अआई उमटवू लागली. त्यातूनच जन्म झाला ज्योतिराव फुले या आदर्श शिक्षकाचा आणि सावित्री फुले या आदर्श विद्यार्थिनीचा. गुरु आणि पती अशी दुहेरी भूमिका ज्योतिरावांनी समर्थपणे वठविली आणि मीही खऱ्या अर्थाने त्यांचे अर्धांगी झाले. वास्तविक त्या काळात एका मराठ्यानं त्याच्या पत्नीस शिकवून तिच्या गर्भी ब्राह्मणांच्या आणि शूद्रादिशूद्रांच्या मुलींना शिकविण्याचा प्रयत्न त्यावेळच्या सनातनी बालेकिल्ल्यात करणं, समाज शूद्रादिशूद्र पुरुषांसाठी शाळा काढून त्यांना समाजाचा घटक बनविण्याचा, माणूस बनविण्याचा प्रयत्नही त्यावेळच्या सनातनी बालेकिल्ल्यात करणं म्हणजे सिंहाची आया सिंहाच्या गुहेतच उपटण्यासारखे होते. तरी देखील मोठ्या धाडसानं आम्ही हे शैक्षणिक काम सुरू केलं होतं. पुणे, सातारा, सांगली, नगर येथे आमच्या 18 शाळाही स्थापन झाल्या होत्या. ज्योतिरावांनी माझ्या शिक्षणासोबत मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूलमधून माझं ट्रेन मिस्ट्रेस म्हणून प्रशिक्षणही पूर्ण करून घेतलं होतं. आणि नंतर भिडेवाड्यात काढलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेत पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा, पहिली मुख्याध्यापिका होण्याचा बहुमान त्यांनी मला दिला होता. या सगळ्या प्रकारांमध्ये सनातन्यांचा मात्र चांगलाच तळपापड झाला होता. अहो, त्यांनी थेट माझ्या सासरे बुवांना गाठले. गोविंदराव, अहो गोविंदराव, अहो काय हे, तुमचा तो मुलगा ज्योती आणि तुमची ती सून साऊ, अहो शिक्षण घेण्याचे काम करत. अहो शिक्षण घेणे तुम्हा शूद्रादिशूद्रांचे काम नव्हे, बाया बापडांचे तर नव्हेच नव्हे. कसे हे सांगण्यासाठी आम्ही सारे आलो. बोला की देशपांडे, मला खोकला येतोय. हे बघा गोविंदराव, आज आम्ही सारे पंच यासाठी आलो आहोत की तुमचा मुलगा ज्योती आणि तुमची सून सावित्री हे शिक्षणाचं पवित्र कार्य हाती घेऊ पाहत आहे, जो की तुम्हा शूद्रादिशूद्रांचा, पुरुषांचा नव्हे तर स्त्रियांचा सुद्धा अधिकार नाही. याच्याने पाप माजेल म्हणतो मी. हे बंद झाले पाहिजे, ह्या शाळा बंद झाल्या पाहिजे आणि पुन्हा कोणी शूद्रादिशूद्र किंवा स्त्रिया शिकायला नकोत. काय म्हणतो मी, बरोबर ना कुलकर्णी आप्पा? बरोबर म्हणजे कसे, काय म्हणतात आप्पा कुलकर्णी? बरोबर नाही तर काय? देशपांडे एकदम बरोबर बोललात बघा. अहो पृथ्वीवर पाच म्हणते मग तुम्ही, पाप माझेल कसे? अहो ह्या का बाया बापड्या शिकल्यात ना तर पुरुषांच्या ताटात अळ्या पडतील म्हणतो मी. अहो या स्त्रियांच्या कानातून देखील अळ्या सांडतील म्हणतो मी. अहो सारे वातावरण खराब म्हणतील म्हणतो मी. कसे काय हे थांबले पाहिजे. हे थांबवण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलो आहोत. बोला नाना, बरोबर ना? बरोबर कसे नाही, बरोबर नाही. काय सांगावे ह्या शूद्रादिशूद्रांना, ह्या मेला गोविंदरावांना किती वेळेचे सांगतो तुझ्या मुलाला आवर, सुनेला आवर, तो ऐकत नाही. काय करावे यांना तर शिक्षा ठोकावली पाहिजे सामाजिक. बोला आप्पा, बरोबर ना कुलकर्णी? माझ्या मनातले बोलले बघा नाना तुम्ही. तुम्हाला सांगतो यांना शिक्षा म्हणजे तरी काय? गोविंदराव, तुमच्या मुलाने आणि सुनेने जर ऐकले नाही ना, या शाळा आणि शिक्षणाचे काम बंद केले नाही ना, तर आम्ही सारे पंच मिळून तुम्हाला वाईत टाकणार. कसे
अहो वाईत टाकणे म्हणजे सोपे नव्हे. तुमच्या घरात एखादे पवित्र कार्य झाले ना, लग्न एवं बारसे असो, कोणी मृत्यू पावला असो, अहो कोणी सुद्धा येणार नाही म्हणतो मी. तुम्ही का मेलात ना तर तुमच्या प्रेतालाही कोणी शिवणार नाही म्हणतो मी. कसे कळतंय ना मग गांभीर्य. तुम्हाला सांगतो, आज हे शेवटचे सांगणे. मुलाचे आणि सुनेचे शिक्षणाचे काम बंद करावे, अन्यथा परिणाम चांगले होणार नाही म्हणतो मी. कसे कळतंय ना मग. चला अप्पा, चला नाना, चला देशपांडे, चला 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 चला. अहो ह्या चांडा चौकडींनी माझ्या सासरे बुवाचे कान चांगलेच फुटले. संध्याकाळी ज्योतिराव घरी आले आणि दोघाही बापलेकांचा शाळा बंद करण्याहून चांगलाच वाद झाला. पण शेवटी तुम्हाला आम्हाला शिक्षण द्यायचंच होतं ना. हे शिक्षणाचं कार्य वाचवण्यासाठी आम्ही दोघाही उभयतांनी अंगावरच्या कपड्यांनिशी ते घर सोडलं. त्यावेळी ज्योतिरावांचे मित्र उस्मान शेख आणि त्यांच्या भगिनी फातिमा शेख यांनी भांड्या कुंड्यानिशी आमचा संसार थाटून दिला. इकडे आमच्या शाळांची प्रगती सुरूच होती. शाळांमध्ये उत्तम शिक्षण देण्यासाठी उत्तम शिक्षक आणि शिक्षिका निर्माण व्हाव्यात म्हणून आम्ही स्वतःचे नॉर्मल स्कूल, ज्याला तुम्ही आता DED कॉलेजेस म्हणतात, ते त्या काळी काढलं. या आमच्या नॉर्मल स्कूलमधून प्रशिक्षित झालेल्या पहिल्या महिला होत्या फातिमा बेग. आणि फातिमा बेगला सुद्धा आम्ही आमच्या शाळेवर शिक्षिका म्हणून नेमलं होतं. यांच्या घरी आम्ही सुरक्षित होतो असं वाटत असेल तर तुमचा पुढचा प्रसंग सांगते. फातिमा बेग यांच्याकडे आम्ही रात्री दोघेही गाढ झोपेत होतो. कसलीशी चाहूल लागली म्हणून मी जागे झाले. बघते तर काय, ज्योतिरावांच्या समोर दोन भिल्ल मारेकरी हातात नंग्या तलवार घेऊन उभे होते. माझ्या तर काळजाचं पाणी पाणी झालं. परंतु ज्योतिराव मात्र त्यांना बोलत होते, काय रे बाबांनो, ह्या तलवारी घेऊन मला मारण्यासाठी आला आहात? म्हणजे अरे भूदेव सांगतात हे शिक्षणाचं काम तू बंद कर, तुझ्या बायकोला बंद करायला सांग. बरं तू ऐकतच नाहीस. त्या भूदेवांच्या नाकातोंडात पाणी गेलं नव्ह का? अरे त्यांनी तुला मारण्याची सुपारी दिली आहे. हो आता मरणासाठी तयार. होय रे बाबा, पण मी जे काही करतो ते सारं तुमच्यासाठीच करतो. अरे तुला बी भूदेवांप्रमाणे लिहिता वाचता यावं, तुझ्या बी लेकीला लिहिता वाचता यावं, अरे तुम्हाला बी शाळांमध्ये जाता यावं, तुम्हाला बी माणूस म्हणून जगता यावं, अरे तुम्हाला बी सारे तुमचे हक्क अधिकार मिळावेत म्हणून मी हे सारं करतोय रे बा. अरे माझं सारं आयुष्यच तुमच्यासाठी आहे, तुमच्या भल्यासाठी आहे. मला मारून जर तुमचं भलं होत असेल तर मला अवश्य मारा. ज्योतिरावांच्या बोलण्यानं त्या भिल्ल मालेकरांचं पाणी पाणी झालं. हातातल्या नंग्या तलवारी गळून पडल्या आणि ते ज्योतिरावांचे कायमचे अनुयायी झाले आणि पुन्हा ज्योतिरावांच्या पाठीला असा प्रसंग उभा राहिला. इकडे परत शैक्षणिक कार्यामध्ये आम्ही गुंतून गेलो होतो. हंटर शिक्षण आयोगापुढे आम्ही निवेदनं दिली होती. माध्यान्ह भोजनाची व्यवस्था लेकरांसाठी करावी. आमचे लेकरं OBC SC ST गटातले असल्यामुळे या लेकरांना शिकविणारे शिक्षक सुद्धा याच गटातील असले पाहिजे असंही निवेदन आम्ही त्या काळी दिलं. प्रत्येक म्हणजे पहिल्या वर्गापासून म्हणजे इयत्ता 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलामुलीला कोणत्याही जाती धर्म पंथाचा विचार न करता मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालंच पाहिजे, हाही संदेश आम्ही त्या काही हंटर कमिशन पुढे मांडला होता निवेदनामध्ये. हे शैक्षणिक कार्य सुरू असतानाच दुसरीकडे मात्र आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन सांगू लागलो होतो, थोडे दीन तरी मध्यवर्ज करा, थोडे दीन तरी मध्यवर्ज करा, तोची पैसा भरा ग्रंथासाठी, ग्रंथ वाचून या मनीशोध धरा. याद्वारे मद्यप्राशनावर निर्बंध आणण्यास सुरुवात केलं होतं. शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा, शिक्षणाने मनुष्यत्व येते पशुत्व हटते पहा, हा संदेश घरोघरी जाऊन देऊ लागलो होतो. आमच्या परीनं जिथं ग्रंथालय उभी करणे शक्य झाली होती तिथं ग्रंथालय आम्ही छोटी छोटी उभी केली होती. सत्यशोधक समाजाची स्थापना आम्ही त्या काळी केली. सत्यशोधक समाजाची स्थापना करून तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर सत्य पडताळून बघण्यास त्यांना संधी देऊ लागलो. सत्य काय आहे, हा निसर्ग काय आहे, हा निर्मिक कोण आहे, हे सत्य पडताळून पाहण्याची संधी आम्ही सत्यशोधक समाजातल्या विविध उपक्रमांतून देऊ लागलो. गोरगरीब मुलामुलींची सामूहिक विवाह आम्ही सत्यशोधकाच्या मार्फत घडवून आणू लागलो. हे कार्य सुरूच होतं. एक समस्या मोठी जाणवत होती, ती म्हणजे बालविधवांचे पुनर्विवाह होत नसत. या बालविधवांवर अत्याचार खूप व्हायचे आणि त्या प्रेग्नेंट राहत, गर्भवती राहत तेव्हा त्या स्वतःच्या जीवावर उदार होत किंवा भ्रूण हत्या करत.
या भ्रूण हत्येला आळा घालावा म्हणून आम्ही स्वदेशी वृत्तीतून चालविलेला एक बालहत्या प्रतिबंध गृह आमच्या इथे काढला. पण एकही बालविधवा प्रसूत येण्यासाठी येत नव्हती. यावर उपाय केला आम्ही. आमच्या घरच्या समोर एक फलक लावला. जी कोणी बालविधवा पाऊलवाट चुकून अगर तिच्यावर अत्याचार होऊन ती गर्भवती राहिली असेल तिने येथे येऊन चुपचाप प्रसूत होऊन जावे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या काळात अवघ्या 3 महिन्यात 32 बालकं आमच्या या बालहत्या प्रतिबंध गृहात जन्माला आली होती. या संपूर्ण बालकांचे मी आई झाले, हे पिता झाले आणि दोघंही उभयता मिळून त्यांचा सांभाळ करू लागलो होतो. ज्योतिराव रोज मुळा नदीच्या काठावर संध्याकाळी फिरायला जात असत. असेच हिवाळ्याचे दिवस होते. लवकरच अंधार पडला होता. ज्योतिराव नदीवर फिरत असताना इथे एक चिता जळत होती आणि चितेचाच काय तेवढा प्रकाश होता. त्यांचं सहज त्या पुलावर लक्ष गेलं तर एक स्त्री स्वतःचा पदर खोचून स्वतःच्या जीवावर उदार होणार होती. ज्योतिरावांनी लागलीच तिला गाठलं, तिची समजूत काढली, तिला माझ्याकडे घेऊन आले. ही होती बालविधवा ब्राह्मण कन्या काशीबाई. तिच्यावर अत्याचार होऊन ती गर्भवती राहिली होती आणि या समाजाच्या भीतीपोटे स्वतःच्या जीवावर उदार होणार होती. आम्ही दोघांनीही तिला खूप समजावलं, तिला आमची धर्मकन्या मानलं, तिला आमच्या जवळ ठेवलं. अहो, काही दिवसातच तिची प्रसूती झाली. तिने एका सुंदर गोंडस बाळाला जन्म दिला. हे बाळ तिने माझ्या स्वाधीन केलं आणि ती ओली बाळंतीण मात्र चालती झाली. या बाळाचं पुढं आम्ही बारसं केलं. याचं नाव ठेवलं यशवंत. याच यशवंताला आम्ही शिकून सवरून डॉक्टर बनवलं आणि पुण्याच्या ससाने घराण्यातील राधा नावाच्या मुलीशी आमच्या या यशवंताचा त्या काळात आंतरजातीय विवाह लावून दिला होता. धर्मराज भेद मानवा नसावे, सत्याने वागावे ईशासाठी, ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणासी, धरावे पोटासी बंधुपरी, निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, मग भांडणे अनेक कशासाठी, हा संदेश आम्ही त्यांना देऊ लागलो. केशवपणाची प्रथा तशीच भयंकर. पती वारला का त्या बाईला विद्रूप केलं जायचं, तिच्या केसांचं कर्तन केलं जायचं आणि तिला एखाद्या अंधाऱ्या कोठडीत बंद करून ठेवलं जायचं. याला आळा बसावा म्हणून आम्ही दोघाही उभयतांनी मिळून पुणे, नगर, मुंबई, सातारा, सांगलीच्या साऱ्या नाभिकांची एक सभा बोलवली होती. ज्योतिरावांनी मुद्दाम विषय माझ्याकडे सोपवला होता आणि मी साऱ्या नाभिकांशी बोलू लागले होते. बंधूंनो, आजच्या या नाभिक सभेत मी सावित्री ज्योतिराव फुले आपले मनपूर्वक स्वागत करते. बाबांनो, एखाद्या गाईला कसाया पुढं न्यावं, त्या गाईनं हंबरडा फोडावा तरीही त्या कसायाने त्या गाईची मान छाटावी, तसं त्या बालविधवांना जेव्हा तुमच्या समोर आणलं जातं ते रडतात, आक्रोश करतात, सुटण्याच्या प्रयत्नात रक्तबंबाळी होतात. पण तुम्ही मात्र त्यांच्या केशांचं कर्तन करता, त्यांच्या रक्तबंबाळ अवस्थेतही त्यांना विद्रूप करता. काय रे बाबांनो, तुमच्या हृदयाला पाझर फुटत नाही का? नाही माय, पण करणार काय? यो भूदेवांचा आदेश. भूदेव म्हणतात, जर नाभिकांनी या बालविधवांच्या केशांचं कर्तन केलं तर पुण्य लाभतं आणि पुण्य कोणाला नको असतंय मग? होय रे बाबा, कोणत्या पुस्तकात असं लिहिलंय? वाचलंय तुम्ही धर्मग्रंथ? कोणत्या धर्मग्रंथात हा प्रश्न केलेला आहे? कोणत्या धर्मग्रंथात हा उपाय सांगितलेला आहे? नाही माय, आम्हाला कसलं येतंय लिहिता वाचता. पण माय, तुम्ही वाचलंय का? हो, मी वाचलंय. अरे, कुठेही असं लिहिलेलं नाही. ते तुम्हाला फक्त भीती घालतात. अरे बाबांनो, उलट जेव्हा त्या बाल विधवांना आणलं जातं ते रडतात, आक्रोश करतात आणि म्हणतात हे नाभिक संपव, त्या नाभिकांच्या पिढ्या संपव, हे नाभिक संपले तरच आमचं हे केश ओपन थांबेल, अशा श्राप देतात त्या तुम्हाला. बाबांनो, हे थांबलं पाहिजे रे, हे थांबलं पाहिजे. होय माय, पण हे थांबणार नाही. कारण मी जरी केशांचं कर्तन केलं नाही तर ह्यो करल, त्यो करल, त्यो करल आणि हे प्रथा सुरूच राहील. हे बंद होणार नाही माय. अरे म्हणूनच म्हणते, जर आपण साऱ्यांनीच असं ठरवलं की कोणीही बालविधवांच्या केशांना हात लावायचा नाही तर कसं राहील? बोला ना शेठजी, तुम्ही बोला ना. होय बंधूंनो, सावित्रीचा विचार मला पटतोय. आपण जर साऱ्यांनीच हे ठरवलं की कोणीही बालविधवांच्या केशांना हात लावायचा नाही तर हे शक्य आहे. याला आपण संप म्हणूया. होय, पुकारायचा संप. तयार आहात तुम्ही? होय 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 होय. देशातला पहिला नाभिकांचा संप आम्ही उभयतांनी घडवून आणला. अहो, 1-2 दिवसाचा नव्हे, अख्खा 1 महिना या संपाला प्रतिसाद मिळाला
आमच्या नाभिकांनी त्या काळातल्या बालविद्वांच्या केशांना तर सोडा, पण भूदेवाच्या दाढीला आणि जटाला हात लावला नव्हता एक महिना. सारे भूदेव दाढी आणि जटा वाढवून इतस्ततः फिरताना दिसत होते. यानंतर सतीची चाल बंद करणं एक मोठी समस्या होती. सतीची चाल म्हणजे नवरा मेला की त्या स्त्रीला तिची इच्छा असो वा नसो जिवंत जाळलं जायचं. आगीत चितेवर बसल्यानंतर जर तिने उठायचा प्रयत्न केला तर हे बाजूबाजूचे भटे जे होते ते मोठे मोठे बासे घेऊन उभे राहायचे, तिला ढकलायचे आणि तिच्या ओरडण्याचा आवाज येऊ नये म्हणून खूप वाद्य वाजवायचे जोरजोरात. इंग्रज सरकारलाही हे शक्य झालं नव्हतं. म्हणून मग आम्ही एक उपाय केला. मी काय केलं, तुम्ही सगळ्या हळदी कुंकू करता ना, केव्हा केव्हा करता? हरतालिकेला करता, त्याच्यानंतर वटसावित्रीला करता, है ना, अजून केव्हा करता? आता संक्रांतीला करता. अगं मी पण करायचे. पण काय मजा माहिती आहे, मी दर 15 दिवसांनी सगळ्या महिलांना मैत्रिणींना निरोप धाडणं चालू केलं की सावित्री ज्योतिराव फुले यांच्याकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, सर्व भगिनींनी यावं. मग भगिनी यायच्या, हळदी कुंकाचा कार्यक्रम व्हायचा, गोष्टी व्हायच्या, चहापान व्हायचं, रसापान व्हायचं. पण नंतर मात्र मी त्यांना जाऊ द्यायचे नाही. अगं माझ्या मैत्रिणींनो, आजची ही सभा हे एकत्र बोलवणं याच्यासाठी आहे की सतीची चाल आपल्याला बंद करता येईल का, जे इंग्रज सरकारला हे शक्य होत नाही. तुम्ही जर मनात आणलं ना तर करू शकता. अगं तुम्ही पण माणूस आहात, तुम्हाला पण स्वतंत्र अस्तित्व आहे. याची जाण कधी येणार मैत्रिणींनो तुम्हाला? अगं तुमचं लढणं हे तुमच्याच हातात आहे, तुमचं जिवंत राहणं हे तुमच्याच हातात आहे. हे तुम्ही करू शकता मैत्रिणींनो. 1-2 नाही, जर आपण आपलं महिलांचं संघटन केलं तर हा लढा आपण उभारू शकतो. अगं गंमत नाही, आज हिची पाळी असेल तर उद्या माझी असेल, परवा तिची असेल, कोणाची नाही कोणाचीही पाळी असेल. आणि म्हणून आपल्याला जर ह्या संकटातून वाचायचं असेल तर आपण याच्यासाठी उभं राहिलं पाहिजे. बरोबर ना? मला सांगा, जर पती मेला तर पत्नीनं सती जायचं, पण एक पत्नी मेली तर कोणता पती सत्या जातो का? नाही ना. तर मैत्रिणींनो, तयार व्हा लढायला. तयार आहात? हो हो हो. हातात हात देत साऱ्या मैत्रिणींचं एक संघटन तयार झालं. पहिलं महिला मंडळ 15 महिलांचं तयार केलं आणि हे महिला मंडळ तत्कालीन सतीची चाल बंद करण्यासाठी सुद्धा पुढाकार घेऊ लागलं. त्यातही आम्हाला यश येऊ लागलं होतं. शेतकऱ्यांची पिचलेली अवस्था दूर व्हावी म्हणून ज्योतिराव फुल्यांनी स्वतः शेतकऱ्याचा वेश परिधान करून इंग्रज दरबार घातला आणि अस्खलित इंग्रजी भाषेत शेतकऱ्यांची व्यथा एवढी समर्थपणे मांडली की इंग्रजांनी देखील ज्योतिरावांना त्या काळात आपल्या या शेतकऱ्यांसाठी नव्या योजना आखण्याचं आश्वासन दिलं होतं. शूद्रादी शूद्रांची पाण्याची स्थिती फार कठीण होती. अहो, कुत्र्याला मांजराला पाणी पाजायचे लोक, पण माणसाला माणूस पाणी पाजत नव्हता. या शूद्रादी शूद्रांच्या पाण्याच्या अवस्थेची दूर व्हावी, त्यांचं ते संकट दूर व्हावं म्हणून आमच्या घरचा पाण्याचा हौद आम्ही दोघाही उभयतांनी तयार केला, सुरू करून दिला, त्यांना उघडा करून दिला. सोबतच काही लिखाणही आम्ही केली. शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसबसारखे ग्रंथ ज्योतिरावांनी लिहिले, तर मीही काव्य फुलेमधून या सामाजिक जागृतीचा प्रयत्न करू लागले होते. दोघांचेही कार्य सुरू होतं. एव्हाना आमच्या या कार्याची महती त्यावेळच्या इंग्रज सरकारच्या कानावर गेली. ज्या इंग्रज सरकारनं या भूवर 150 वर्ष राज्य केलं होतं, त्याच इंग्रज सरकारने शूद्र म्हणवणाऱ्या समाजातील आम्हा दोघाही उभयतांचा एक मोठा सत्कार समारंभ पुण्यात घेतला होता. सारी मित्रमंडळी अशीच जमली होती आणि आश्चर्य म्हणजे आमचे अण्णा आणि आमच्या आऊ दोघेही समोर बसले होते. जेव्हा सत्कार स्वीकारत होते तेव्हा मीही म्हणत होते, निर्मिका, केवढा रे महान धणी तू माझ्या भाळी दिला आहेस, ज्याच्यामुळे हे एवढं मोठं कार्य मी करू शकते आहे. एव्हाना अण्णांनाही त्यांची चूक कळली होती. जेव्हा ज्योतिराव आणि आम्ही खाली उतरलो तेव्हा अण्णांनी त्यांना घट्ट मिठी मारली आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती. आमचं कार्य सुरू असताना अचानक ज्योतिरावांना अर्धांगवायू गेला आणि त्यांच्या शरीराची उजवी बाजू पूर्णतः निकामी झाली होती. पण त्याही परिस्थितीत ठामपणे ते सारांनाच सांगू लागले होते, आता तरी तुम्ही मागे येऊ नका,
धिक्कारुनी टाका म्हणूमत, विद्या शिकताच पावाल ते सुख. स्त्री आणि पुरुष दोन्ही कष्टकरी व्हावे, कुटुंबा पोसावे आनंदाने, नित्य मुली मुला शाळेत घालावे, अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास, सार्वभौम सत्य स्वतः आचरावे, सुखे वागवावे पंगू लोका, अशा वर्तनाने सर्व सुख द्याल आणि स्वतःही सुखी व्हाल, अशी ग्वाही देऊ लागलो होतो. पण कितीही चालतो म्हटलं, लिहितो म्हटलं तरी त्यांच्याच्याने आता होत नव्हतं. लिहिताही येत नव्हतं, चालताही येत नव्हतं. सारे लोक मला विचारायचे, साऊ ज्योती दिसत नाही गं. मी सांगायचे त्यांना त्यांची प्रकृती बरी नाही. ते जरा चिंतित वाटले म्हणून विचारलं, शेठजी अहो चिंतित का आहात? तुम्हाला काही लिहायचं असेल तर मला सांगा ना, मी लिहून काढते. तर म्हणतात कसे, अगं साऊ, अगं तू माझ्या प्रकृतीची काळजी करू नकोस. दोघेही जर एकाच कार्यात गुरफटलो ना तर या सनातन्यांना वाटल तो दीन दलितांचा आणि बायांचा, बाया बापड्यांचा आणि शेतकऱ्यांचा वाली आता संपलाय आणि त्यांच्या कारवाया पुन्हा चालू होतील. साऊ माझ्या प्रकृतीची काळजी करू नकोस. आजपासून सत्यशोधक समाजाची, सामाजिक कार्याची आणि संपूर्ण आपल्या शैक्षणिक कार्याची धुरा मी तुझ्या खांद्यावर सोपवतो आहे. माझे सहकारी मित्र तुला सहकार्य करतीलच. कसं लिहायचं, काय लिहायचं ते मी बघतो, पण तू मात्र तुझं घरचं आवरलं की ह्या साऱ्याची जबाबदारी तुला सांभाळायची आहे. मी त्यांचं केलं की बाहेर निघायची. संपूर्ण कार्याची धुरा मी सांभाळू लागले होते. त्यांचे मित्रही मला सहकार्य करू लागले होते. इकडे ज्योतिरावही स्वस्थ बसले नव्हते. त्यांची या शरीराची उजवी बाजू कामात नसताना, हा उजवा हात कामात नसतानाही त्यांनी त्यांच्या डाव्या हातानं सार्वजनिक सत्यधर्म नावाचा, होय सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ, जो सर्व जाती धर्म आणि पंथांना आजही मार्गदर्शक आहे, असा हा ग्रंथ त्यांनी त्यांच्या डाव्या हाताने लिहिला होता. एक दिवस घराबाहेर पडले आणि परत एकदा पडले. प्रकृती फारच नाजूक झाली. आता उठणं बसणं फारच मुश्किल होऊ लागलं होतं. वैद्य येऊन बघत होते, पण उपाय मात्र चालत नव्हते. मी मात्र माझ्या कार्यात होते, कारण मी घरात बसलेलं त्यांना आवडत नव्हतं. एक दिवस सकाळी उठले आणि बघते तर काय, बडोदा, नगर, सांगली, सातारा, मुंबई, मद्रासहून ज्योतिरावांचे अनेक मित्र येऊ लागले होते. अरे या दादा, कसं काय एवढ्या सकाळी येणं केलं? अहो या ना, या. अहो बघितलं का, तुमचे मित्र आलेत लांबून. होय, मीच बोलवले त्यांना भेटीसाठी. आजूबाजूच्या आमच्या गावातील अनेक लोकांनी अशीच गर्दी केली होती सकाळी सकाळी. सारे लोक असेच आमच्या सभागृहात बसले होते. ज्योतिरावांच्यानी उठणंही होत नव्हतं, पण त्या परिस्थितीत उठून बसले आणि आलेल्या सर्व त्यांच्या मित्रांशी, गावकऱ्यांशी बोलू लागले. बंधूंनो, आजवर तुम्ही खूप कार्य केलं. अरे आंगलाई आज आहे, उद्या नाही, पण जोवर आंगलाई आहे ना तोवरच समस्त शूद्रादिशूद्रांना आणि स्त्रियांना शिक्षण देऊन शहाणं करा रे बाबांनो. कारण शिक्षणानंच मनुष्यत्व प्राप्त होतं. शिक्षणानंच मनुष्यत्व प्राप्त होतं. अरे पेशवाई जसे गुरासारखे वागत होता ना, गुरासारखे वागू नका रे बाबांनो. शिक्षण घ्या, वाघासारखे वागा रे बाबांनो. वाघासारखे वागा, वाघासारखे वागा. अरे सावित्रीनं आजवर माझ्यासोबत खूप प्रवास केला. हिच्यामुळेच मी हे सारं कार्य करू शकलो. ही माझी अर्धांगी आहे. मी राहील न राहील रे बाबांनो, पण हे सारं सत्यशोधकाचं काम, सर्व शैक्षणिक काम आणि जे आपल्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा बंद करण्याचं काम आहे ना बाबांनो, साऱ्यांनी करा रे बाबांनो, साऱ्यांनी करा. शिक्षण घेऊन शहाणे व्हा रे बाबांनो. शिक्षण घेऊन शहाणे व्हा. गाईप्रमाणे कसं पुढे मान देऊ नका. वाघासारखे वागा रे, वाघासारखे. खोकला आला आणि एकदम शांतच. आता त्यांच्याकडून बोलणंही होत नव्हतं. त्यांची ही स्थिती
साऱ्या सभेचे डोळे डबडबले होते. माझंही हृदय पिळवटून निघू लागलं होतं. माझा हा शेठजी मला सोडून तर जाणार नाही ना, ह्या भीतीनं आता मला धडधडायला लागलं होतं. माझेही डोळे भरून येत होते. पण माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, रडायचं नाही, अखंड सुरू करा. बाजूला यशवंता, त्याची बायको, आमच्या आऊ सारे बसले होते. ते मात्र सारांना खुणावत होते, रडायचं नाही, अखंड सुरू करा. पण अखंडाचे शब्द सुचणार कसे होते? तरी आम्ही सारे त्यांच्या इच्छेखातर अखंड सुरू करू. माझं लक्ष मात्र त्यांच्या श्वासावरच होतं. साऱ्या सभेनं अखंड सुरू केले. निर्मिके निर्मिला मानव पवित्र, कमीशास्त्र सूत्र बुद्धीमध्ये, सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर. उठा शेठजी, आम्हाला सोडू नका जाऊ शेठजी. या साऱ्या लेकरांना तुमची गरज आहे शेठजी. या लेकींना, शेतकऱ्यांना, साऱ्यांना तुमची आजही गरज आहे शेठजी. उठा. अहो ज्योतिराव फुलेंच्या विचारांची गरज आहे शेठजी. अहो या काळात त्यांना जाग करण्याची गरज आहे शेठजी. उठा. अहो एकटीनं नाही सांभाळला जाणार हे सर्व. उठा उठा, असे झोपू नका शेठजी. उठा. ते रात्र रात्र झोपत नव्हता रे बाबा, तुमच्यासाठी रात्र रात्र झोपत नव्हता माझा शेठजी. कसं या लेकी बाईंना संकटातून बाहेर काढू, कसं यांना शिक्षित करू, कसं यांना अनिष्ट रूढी परंपरातून बाहेर काढू, कसं या पुरुषांना मी समाजाचा घटक बनवू, कसं याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देऊ, कसं शेतकऱ्याला त्यांच्या संकटातून बाहेर काढू. रात्र रात्र झोपत नव्हता रे बाबांनो, रात्र रात्र झोपत नव्हता. अरे कोणी सोडलं नाही रे बाबा. त्यांनी साऱ्यांनी त्रास देऊ 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 त्याचे हाल केले रे बाबा. आज शांत झोप लागली त्यांना, आज शांत झोप लागली आहे. कोण आहे रे तिकडे? कसला आवाज आहे? कसला गोंधळ चालू आहे? काय म्हणताय भाऊजी? अहो यशवंता त्यांचा दत्तक पुत्र आहे, तो अग्नी देणार नाही. अहो भाऊजी, यासाठी वाद घालायची गरज नाही. नुसतं शिकून शहाणं नाही केलं या मानवानं. मला धाडस दिलंय, माझ्यात निर्णय दिलाय मला. मी घेईन त्यांचा आत्म, मी जाईन स्मशानात, मी देईन अग्नी त्यांना. अरे आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलंय मी त्यांना. मी जाईन शेवटपर्यंत त्यांच्या सोबतीला. वाद घालू नका. झोपू द्या त्यांना, शांत झोपू द्या. अरे आजवर त्यांच्या प्रत्येक कार्यात तुम्ही खोडा घातलात, प्रत्येक कार्यात अडचणी आणल्यात. आज कुठे शांत झोप लागली आहे. कसं होईल लेकरांचं, कसं होईल लेकींचं, कसं होईल लेकरांचं, कसं होईल लेकींचं. सारा त्यांच्या भोवती विचार, सारा विचार. अरे साधा सुद्धा नव्हता माझा शेठजी रे, मोठा कंत्राटदार होता. आज तुमच्या टाटा बिर्लापेक्षाही मोठा माणूस राहिला असता माझा शेठजी. अहो खडकवासल्याचं धरण बांधलं त्यांनी, कात्रज बोगदा बांधला, पुण्यातले महामहा रस्ते त्यांचे कन्स्ट्रक्शन कंपनीनं बांधले. मोठे होते माझे शेठजी हो. पण सारं त्यागलं रे तुमच्यासाठी, सारं त्यागलं. अरे कुटुंबावर तुळशीपत्र ठेवलं रे तुमच्यासाठी लेकरांनो. आज कुठे शांत झालाय.
झोपू द्या. यशवंता, झाली का बाबा तयारी? ये, आण ते आकटं आण आकटं माझ्याजवळ. चला या. आयुष्यभर खांद्याला खांदा लावून चालवलं होतं. प्रत्येक विचारात, कार्यात, निर्णयात मला सोबत घेतलं होतं. स्त्री म्हणून कधी मला मागे टाकलं नाही हो. प्रत्येक वेळेला समाविष्ट केलं सर्व कार्यामध्ये. आणि आज मात्र माझ्या मागणं येत होते. आज मात्र माझ्या मागणं येत होते. बाबांनो, ज्यांच्यामुळे पहिली शिक्षिका झाले, मुख्याध्यापिका झाले, आद्य शिक्षण प्रणेती झाले, त्यांच्या धाडस आणि धैर्यामुळे आपल्या पतीचं आकटं पकडणारी, आपल्या पतीसोबत स्मशानात जाणारी आणि आपल्या पतीस अग्नी देणारी पहिली महिलाही मीच होते. पहिली महिलाही मीच. पुन्हा एकदा तुमच्यासाठी अश्रू पुसले. 28 नोव्हेंबर 1890चा हा दिवस. त्यापासून परत 7 वर्ष एकटीनं काढलं. दुष्काळाची वेळची अन्नछत्रालय असो, का शिक्षण कार्य असो, का सत्यशोधक समाजाची स्थापना असो, सारं एकटीनं सांभाळलं. 1997चा मार्च महिना आला. या मार्च महिन्यात प्लेगची साथ आली आणि या प्लेगच्या साथीमध्ये घराघरात मृत्यूचं तांडव माजलं होतं. आपलाच माणूस मरणाच्या भीतीपोटी आपल्या माणसाला हात लावत नव्हता. यावर उपाय म्हणून मी माझ्या यशवंताला बाहेर छावणी काढायला सांगितलं होतं. गावातल्या लोकांना घ्यायचे आणि यशवंतापर्यंत नेऊन द्यायचे. यशवंता तेथे त्यांची शुश्रूषा करायचा. असंच गावातल्या लोकांना आणायला चालले होते ज्यांना प्लेग झाला आहे. एक पांडुरंग नावाचा मुलगा माझ्याकडे केविलवाल्या नजरेने बघत होता. पांडुरंग, ए पांडुरंग, ये, काय झालं बेटा? ये माझ्याजवळ ये. असं उभा माय माय माय, त्याला हात लावू नकोस. माय, त्याला हात लावू नकोस. माझाच पांडुरंग आहे माय. तो त्याला पिलेक झालाय. मी हात लावला तर मला पिलेक होईल. मी मेल्यावर माझ्या मागच्या लेकरं मस्त पडत. पण सावित्री माय, तू हात लावू नकोस. तुले ह्या जगाची माय आज. बापा तू ओठ, तू ओठ. अहो, बापाचं छत्र पहिलेच हरवलाय, आता मायचं हरवू नकोस बाबा. ओठ सावित्री माय, ओठ तू ओठ. अगं थांब, काही होणार नाही मला. यशवंता, ये माझ्या पाठीवर. तू शांत हो. यशवंता त्याला लवकर बरं करेल. पांडुरंग, यशवंता दादा तुला लवकर बरं करेल. हां, काळजी करू नकोस. यशवंता, बघ रे ह्या पांडुरंगाला काय झालाय. यशवंता, हा पांडुरंग माझ्या पाठीवरच गेला का रे? हा पांडुरंग माझ्या पाठीवरच गेलाय. पांडुरंगापासनं मलाही प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी माझीही प्राणज्योत मालवली. बाबांनो, आज आम्ही दोघेही आपल्यात नाही रे. आम्ही दोघेही आपल्यात, पण खूप सोसलं रे आम्ही तुमच्यासाठी. खूप सोसलं. शेण चिखलाचे दगड काय मारले लोकांनी, शिव्यांचे आणि उपहासाचे बाण काय सोडले, पण सारं सहन केलं केवळ तुमच्यासाठी. केवळ तुमच्यासाठी. पण खरंच आज जेव्हा घराघरातील लेकींना असं शाळा कॉलेजात जाताना बघते, प्रत्येक सैनिक, वैमानिक, डॉक्टर, अंतराळवीर, सामाजिक कार्य असो, राजकीय कार्य असो, असं प्रत्येक क्षेत्रात जेव्हा पुरुषाच्या बरोबरीनं मी तुम्हाला कार्यरत बघते ना महिलांनो, प्रत्येक जाती धर्मातील पुरुषांना जेव्हा आज भूदेवांच्या बरोबरीनं कार्यरत बघते प्रत्येक क्षेत्रामध्ये, तेव्हा वाटतं बरं झालं आम्ही शिक्षणासाठी होकार दिला. ते आम्हाला आनंद वाटतो तुमचं शिक्षण बघून. पण बाबांनो, माझ्या हृदयाचा एक कोपरा मात्र आजही जळतो आहे. आज तुम्ही सगळे 21व्या शतकातले ना, संगणकीय विद्यार्थी, संगणकावरचे माणसं, हो ना, सर्व शिक्षित मंडळी. पण बाबांनो, आजचाही काळ जेव्हा मी पाहते ना, तेव्हा असं वाटतं की मागचाच काळ थोड्याशा सुधारित रूपानं आपल्यासमोर प्रकट झाला आहे. मला मान्य आहे, सतीची चाल नाही, केशवपन नाही,
पण हुंड्यासारख्या प्रथा आहेतच. असा नाही तर असा. अरे किती वायफळ तुम्ही पैसा उधळताय. अरे तुमच्या उधळण्यामुळे जी गोरगरिबांच्या लेकी आहेत त्यांच्या लेकींना कोणी बोलतही नाही, उचलतही नाही लग्नासाठी. अरे कित्येक लेकी आजही विवाहाच्या पवित्र बंधनापासून वंचितच आहेत. कित्येक लेकींवर आजही अन्याय अत्याचार होतोच आहे. याच्यातून आम्ही कधी बाहेर पडणार. अरे जातीभेद नष्ट व्हावा म्हणून त्या काळात आमच्या यशवंताचा आम्ही आंतरजातीय विवाह लावून दिला होता. तुमच्यातला जातीभेद मिटलाय नाही? तुम्ही सुशिक्षित आहात म्हणून विचारते. अरे आज तुम्ही अंतराळात गेले, मंगळावर गेले, चंद्रावर गेले केव्हाचे. तुम्ही सगळे विज्ञाननिष्ठ आहात म्हणून विचारते. सांगा. अरे कायद्यानं मिटला असला तरी तुमच्या मनामनातील जातीभेद आजही कायम आहे. अरे जातीतल्या तर सोडा, तुमच्या पोट जातीतले भेदही आज कायमच आहेत. रोटी व्यवहार सुरू झाले असले तरी बेटी व्यवहार आजही बंदच आहे. काय कारण असावं. अरे अमेरिकेमध्ये खेकड्यांची प्रदर्शनी भरवली होती. खूप सारे खेकडे ठेवलेले होते त्या काचेच्या बाटल्यांमध्ये. परीक्षक पाहणी करत होते. पाहता त्यांच्या लक्षात आलं, जापान पाहिलं, चीन पाहिलं, अमेरिका पाहिलं, चालले पुढे पुढे. त्यांना एका भरणीला झाकण दिसलं नाही. ते दचकले. अरे बापरे, अरे यांना झाकण लावा कोणीतरी, हे खेकडे बाहेर येतील, चावतील, पटकन झाकण आणा. आयोजक म्हणाले, परीक्षक गणू घाबरू नका, हे भारत लिहिलाय ना, हे भारतातील खेकडे आहे. ह्या भरणीतले खेकडे हे तमाम SC ST OBCचे आहेत. एक जरी खेकडा वर चढायला लागला ना तर दुसरा त्याचा पाय नक्की खेचतो आणि एकही खेकडा भरणीच्या बाहेर येतो. ही आमची स्थिती आहे. ही आमची स्थिती आहे. अरे तुम्ही शिकून शवरून शहाणे व्हावे म्हणून त्या काळात शिक्षणाची सुरुवात केली. छत्रपती शिवरायांना सुद्धा अपेक्षित होतं की मी ज्या मराठी माणसांचं राज्य निर्माण करतोय त्या मराठी माणसाच्या हातात संपूर्ण देशाची धुरा असेल. त्या SC ST OBCच्या हातात ही धुरा असेल. त्यांनीही कोणता जाती भेद न करता आपलं राज्य सरकार बनवलं होतं. आपलं सरकार त्यांनी निर्माण केलं होतं. छत्रपती संभाजीराजांचे आम्ही वंशज आहोत. संत गाडगेबामा, संत तुकडोजी महाराजांना मानणारे आम्ही माणसं आहोत. ज्यांनी माणूस द्या म्हणून मागित राहिला. माणूस दिसलाच नाही. कारण या जातीभेदामुळे माणूस तयारच झाला नाही. या धर्मभेदांमुळे माणूस तयारच झाला नाही. कुठं गेलं मग आपलं शिक्षण. अहो हे सर्व पाहिलं ना की मन जळतं. आमचं मन जळतं. अरे आजही या लेकींवरचे अन्याय अत्याचार आजही कायमच आहेत. या लेकींवर अन्याय अत्याचार होऊ नयेत म्हणून विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्यासाठी हिंदू कोड बिल सारख्या व्यवस्था सुद्धा केल्या. पण आजही 4-2 महिला सोडल्या तर अनेक महिलांवर आजही त्यांच्या निर्णयावर बंदी आहे, त्यांच्या धाडसावर बंदी आहे, त्यांच्या कोणत्याही कार्य करण्यावर पुरुषाचंच वर्चस्व आहे. जातीभेदानं तर एवढे परवडला. त्या भेद भेद पहा, पुरुष भेद, स्त्री भेद कायम आहे, जातीभेद कायम आहे. अरे जातीभेदानं तो आम्ही महापुरुषांना नाही ठेवलो, आम्हा महापुरुषांना सुद्धा सोडलं नाही. अरे ज्या छत्रपती शिवरायांनी या देशाचं स्वराज्य निर्माण केलं, मराठी माणसाचं स्वराज्य निर्माण केलं, त्या छत्रपती शिवरायांना आम्ही कशापुरतं मर्यादित ठेवू लागलो. मराठ्यांपुरतं, कुणब्यांपुरतं. अरे ज्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाईंना सारा त्याग केला, तुम्हाला समाला शिक्षण देऊन माणूस म्हणून जगण्यास लायक केलं, त्यांना कोणापुरतं मर्यादित ठेवू लागलो. माळ्यांपुरतं. अरे ज्यांच्यामुळं, ज्यांच्या संविधान लिहिण्यामुळं तुम्ही श्वास घेत आहात आणि हे जीवन जगत आहात ना, त्या विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही बुद्धापुरतं किंवा महाराणांपुरतं मर्यादित आजही ठेवू लागलो. ही वस्तुस्थिती आहे, ही तुम्ही नाकारू शकत नाही. म्हणून मी म्हटलं की जातीभेद कायद्यानं मिटला असला तरी तुमच्या मनामनातील जातीभेद आजही कायम आहे. अरे कोणती जात, कोणता धर्म हा वाईट नसतो मित्रांनो. वाईट असते ती त्या त्या समाजातील, त्या त्या धर्मातील माणसांची वृत्ती. नाही तर मस्जिदीमध्येही अत्याचार झाले नसते लेकींवर आणि मंदिरांमध्येही अत्याचार झाले नसते लेकींवर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात,
या लेकी तुम्हाला जर सुरक्षित ठेवायची असेल, लेकी जर सुरक्षित ठेवायच्या असेल तर हा समाज शिक्षित झाला पाहिजे. गाडगे महाराज म्हणतात, अरे खाऊ पिऊ नका, कपडे घेऊ नका, लत्ते घेऊ नका, सोनं नाणं घेऊ नका, पण शिक्षित व्हा. लेकरांना शिकवा, आईले शिकवा, बापाले शिकवा, सारे शिक्षित व्हा. शिक्षणाचं काहीतरी महत्त्व आहे म्हणूनच हे सांगतात ना. काय आहे तो तुमच्या आणि आमच्या मूलभूत गरजा काय आहेत? अन्न, वस्त्र, निवारा आणि महत्त्वाचं म्हणजे शिक्षण. पण शिक्षण कसं दादा? ॲडव्होकेट झालं म्हणजे झालं का? डॉक्टर झालं म्हणजे आहे ना शिक्षित? खूप शिक्षित आहे आता आपल्या समाजामध्ये. अनेक समाजांमध्ये, समाज या अर्थी वापरते, मानव या अर्थी मी हा समाज मांडते तुमच्यासमोर. तुम्ही ज्या गावांमध्ये राहतात अनेक समाज आहे, त्या समाजाचं चित्र मला जरा सध्या पाहायला मिळते, ते मी तुमच्यासमोर वर्णन करते. आहे का नाही बघा. तुमच्या प्रत्येक समाजातल्या लेकी घरदार सांभाळून, आईवडील सांभाळून शिक्षण घेत आहे, उच्च पदावर जात आहे. समाजातले आमचे मुलं, ज्यांना एक मुलगा आहे, 2 मुलं आहे, आमच्या आईच्या किंवा बापाच्या लाडानं वाया चालले आहे, शिकतच नाही. अरे एवढा लय मेळावे होते, कोणत्याही समाजाचा मेळावा घ्यावं, लेकी तुम्हाला डॉक्टर मोठ्या मोठ्या पदावरच्या दिसतील, लेकरं सांभाळतच नाही. 1-2 डॉक्टर वकील झाले का ते दुरूनच पाहते, जाते काय विशाल भाऊ तिथं जातच नाही. पोरी पाहिले विशाल भाऊ स्टेजवर, विशाल भाऊ दुरूनच एखादी पोरगी पाहून घेते, त्या पुस्तकातून नाव पाहते आणि लग्न करते. बाकीचे राहिले बोंबलत. 12वी पास, फर्स्ट इयर पास, शेती आहे, मान्य आहे, शेती आहे त्याच्याकडे, पण विचार यायला वेळ लागतो. तुम्ही काय सांगता मित्रांनो? ह्या महापुरुषांची जर जयंती पुण्यतिथी केली, फोटो आणले, विशाल दादांनी सांगितलं मगाशी फोटो लावले, फोटो लावल्यानं विचार येत नाही हो, तो विचार अंगीकारावा लागतो, आचरणात. आणि हे फार कठीण आहे, आचरणात आणणं कठीण आहे. बोलणं, सांगणं आणि तसं आचरण करणं कठीण आहे मित्रांनो. नाही तर आज आपल्याला सगळीकडे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे विचार दिसले असते. बाबासाहेबांच्या एवढ्या मोठ्या मोठ्या रॅली निघतात, छत्रपती शिवरायांच्या जयंतीला रॅली निघतात, ह्या रॅली असतात मोठ्या मोठ्या. मला सांगा विचार किती जणांमध्ये असतात? अरे ज्या छत्रपती शिवरायांनी तलवारीशिवाय कुठलंच व्यसन नव्हतं, तलवारीचंच व्यसन होतं छत्रपती शिवरायांना, म्हणून स्वराज्य निर्माण करू शकले. तलवारीच्या जोरावर, गुटखा पानच्या भरोशावर नाही, आहे ना. नाही तर आता पहा ना, रॅलीमध्ये आजकाल फॅशन आहे. छत्रपती शिवरायांची रॅली असेल तर शिवाजी बनलेले खूप सारे लोक दिसतात, जिजाऊ दिसते मस्त, जिजाऊ मस्त आपली रेडीमेड पातळ गितळ घेते, मस्त टिकल्या गिकल्या घेते, 4 तलवार घेते, घोड्यावर बसलेली असते. जिजाऊचा काय गुण आहे तिच्यात? याचा विचार कोण करेल? महात्मा फुलेची रॅली निघते, अनेक सावित्रीबाई असतात, अनेक जण महात्मा फुलेचे वेशभूषा पण करून येतात. विचार कोण आचरणात आणेल? बाबासाहेबांच्या रॅलीमध्ये गर्दी असते, विचार कोण आचरणात आणणार? पण ते आणत आहे. जे बाबासाहेबांच्या रॅलीत जात आहे ते विचार घेऊन जात आहे, आणि म्हणूनच पुढचे गाडगे जे त्यांच्या तोंडाला होते ना, ते आता तुमच्या तोंडाला राहणार आहे. कारण विचार आणि आचार काहीच नाही, फक्त खाताव, माझं घर, माझा संसार, त्याच्या पलीकडे मला विचारच नाही आहे. माझ्या पुढच्या पिढीसाठी मी काय करतोय याचा विचारच नाही आहे. शाळा बंद होऊन राहिल्या, मराठी शाळा बंद होऊन राहिल्या, शिक्षण बंद होऊन राहिलं, मराठी शाळांमध्ये शिक्षकांची भरतीच नाही, सारे म्हातारे कोतारे शिक्षक शिल्लक राहून राहिले. कोणाचं लक्ष आहे? काय पडले आहे? मी शिकलो ना, माझा पोरगा US मध्ये आहे ना, लंडनला आहे ना, बस शिकले ते, त्याच्या पिढ्या थोडी इथं येते, ते तिकडेच शिकते. मग राहिले कोण? तुमचे आमच्यासारखे खरकटे माणसं इथं. त्याले शिक्षण घेतलं काय, नाही घेतलं काय, पोते आहेच वाचाले. अरे माऊल्या, ज्याच्यानं तुम्हाला संविधानाने हे बसाचं, उठाचं, घालाचं, दागिने घालाचं, पैसे जमवाचं स्वातंत्र्य दिलं, त्या विश्वरत्न बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान कोण कोण वाचलं? कोण आपल्या लेकराला समजावून सांगितलं? किती जणांनी आपल्या घरात संविधानाचं वाचन केलं किंवा नियमावली लावली की यानुसार होईल? स्त्री पुरुष समानता आहे. आमचे बंधू पण हसत हसत म्हणते, मी इले मदत करत असतो ना म्हणते, कारण स्त्री पुरुष समानता आहे. पण तुमची तेवढीच काय व ताट नेऊन ठेवून काय नेऊन ठेवलं ताट, येऊन बसले, पुन्हा पेपर घेतला, ते म्हणते आहो थोडंसं गुंडभर पाणी टाक ना त्याच्यात. पाण्याचं नको सांगू मला, तू टाक ना पाणी. जास्तीत जास्त आमचे दोन नवरा बायको जे कर्मचारी आहेत ते एकमेकाला मदत करतात, पण खेड्यापाड्यात हे चित्र दिसत नाही. अरे कोणत्या महापुरुषांनी व्यसन केलं हो तुमच्या? कोणत्या महापुरुषांनी व्यसन केलं आणि कोणत्या महानायिकेने व्रत वैकल्य केले हे सांगा मला थोडंसं. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लढाईला जात होते तेव्हा राष्ट्रमाता जिजाऊन, तुम्ही सगळे इतिहास शिकले ना, मला एक तरी उदाहरण सांगावं तुमच्यापैकी, किंवा अजून कोणी म्हातारे माणसं असेल त्यांना सांगावं की तुम्ही इतक्या वर्षाचे इतिहास शिकले. आपल्या जिजाऊनं असं म्हटलं, थांबा शिवराय,
मला पहिले मुहूर्त पाहू द्या, बामणाकडे जाऊ द्या, मुहूर्ताची तिथी काढू द्या, हे एवढं वैभवव्रतीचं व्रत होऊ द्या आणि मग जा तुम्ही लढायले. अमावस्या आहे रे बाबा शिवराय, जाऊ नको, काली माता असते, तुले भूत लागते. जिजाऊनं सांगितलं, शिवराय तुला जर युद्ध जिंकायचं असेल तर अमावस्येची रात्र निवड, त्याच्यासारखं शुभ मुहूर्त नाही रे. आणि छत्रपती शिवरायांनी अमावस्येच्या दिवशीच युद्ध जिंकल्याचा तुमचा इतिहास आहे. राजमाता अहिल्याबाईच्या हातात पिंड आहे आणि पिंड घेऊ घेऊ फिरून राहिल्या. त्या पिंड घेऊ घेऊ प्रशासन करू शकते कोणी? करू शकते का? तुमचा आमदार खासदार तरी करू शकते का? कोणाच्या हातात पिंड द्या. श्रद्धा हा भाग वेगळा आहे, पण तुमच्या डोक्यात जे गेलेलं आहे ते चुकीचं आहे. राजमाता अहिल्याबाई शूरवीर होत्या, हातात मोठी तलवार होती, उंच पुऱ्या धाड दिप्पाट उंच प्रशासक होत्या. त्यांनी धार्मिक कार्य सांभाळलं. हे जरी सत्य असेल तरी प्रशासन सांभाळताना त्या माळ माऊलीला घोडा तलवार हे युद्धाच्या साहित्यात, युद्धाच्या तयारीत राहायला लागली. ती जर व्रतवैकल्य करत बसली असती तर ती जिंकू शकली नसती. तुम्हाला मान्य आहे? आता पुन्हा एक पर्यावरणपूरक जर बोलायचं झालं, आपण सगळे सुशिक्षित आहोत म्हणून बरं, आणि तुमच्यासाठी नाहीच आहे, तुम्ही मुळात चांदूरची माणसं गोड आणि स्वीट आहात. मी आधीच म्हटलं की तुम्ही विज्ञाननिष्ठ आहात. पण आजूबाजूचा जेव्हा परिसर पाहतो तुम्ही, जेव्हा आपला पावसाळा हे सण जेव्हा सुरू होतात, त्या सणांचा आढावा घ्या. हा कुठल्या जाती धर्म पंथासाठी नाही, पण पर्यावरणपूरक एक विचार तुमच्या हाती देऊ इच्छिते. तुम्ही सगळेजण जेव्हा पोथी वाचता, त्या पोथीत लिहिलं असते शिवराई सुपारी घ्यावी. शिवराई म्हणजे एक सुपारी घ्यावी, 2 बेलाची पानं घ्यावीत आणि मनोभावे पूजा करावी. उपास करावा, उपास नाही निभावला तर दूध प्यावं. आहे बरोबर पोथी? पण तरीही प्रत्येक स्त्रीला 108च पानं आहे पहिले काही भागामध्ये. मग माहीत झालं की अरे चांदूरच्या महिला 111 वाहतात आणि यांचे पती खूप चांगले पावतात. मग बाकीच्यांनी 111 पानं वाहायला सुरुवात केली.